अंबादास, रेणुका, अवघ्या ब्रह्मांडात स्वामी देवांना धप्पा देण्याचं धाडस फक्त तुमच्या या वेद मध्ये आहे. आणि स्वामी देवांनीही त्याला तशी सवलत दिली. हो, वेदचा स्वामी सोबतचा हा बंध सुरुवातीपासूनचाच आहे. तो जन्माला आल्यापासून रडायला लागला की स्वामींचा जप ऐकला की शांत व्हायचं. जन्मापासून भक्ती असली ना ही नातं ही दैवी असतं. लगेच ज्ञान पाजळलं. आपल्याला सगळं कळतंय. हा हट्ट कधी सोडणार आहे काय माहित. आम्ही आजोबाच आहोत त्याचे. आमचं नातं आजोबा नातवाचं आहे, हो की नाही? मित्रांचं ना? हो ना? हा, मित्राचंच. वेद, अरे स्वामींना नमस्कार तरी कर. अरे त्याच्या त्या धप्प्यातूनच त्याची भक्ती, त्याचा नमस्कार आमच्यापर्यंत पोहोचला. भक्ती ही विधीत नाही, भावात असते. श्री स्वामी समर्थ. काय रे, नारळाला नमस्कार करून आलात की नाही? हो स्वामी, आणि तिथूनच आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो. अशीच कृपा राहू दे आमच्यावर. कपिले, छत्री आण गा. छत्री कशाला? आणते. आणि सुंदरे, हा, तू एक कान करून घेऊन ये. हो हो देवा. स्वामी देवा, एक आहे का? स्वामी, हे कान कोरणं कशासाठी? अगं, तुला कानाचा आजार आहे, साफ करत जा, नाही तर आजार बळावेल. स्वामी, मला तर कसलाच आजार नाहीये. कपिले, छत्री मिळते की नाही? आले आले. स्वामी घ्या. अंबादास, हे घे. अहो पण स्वामी, पावसाळा तर अजून सुरू झाला नाही, मग ही छत्री कशासाठी? कदाचित उन्हासाठी दिली असेल. हो ना स्वामी? अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात, काळजी घ्या. अहो, आपल्याला लगेचच वैद्य बुवांकडे माझा कान दाखवावा लागेल. हो, कसलं संकट? कुठल्या वादळाविषयी बोलतात स्वामी? तुर्तास मलाही काहीच तर्क लावता येत नाही. आपण आधी वैद्याकडे जाऊया. हो. चल. वेद बाळा, चलायचं का? नाही बाबा, मी इथंच थांबणार आहे स्वामी आजोबांसोबत. तुम्ही जा, आमच्या खेळात व्यत्यय आणू नका. श्री स्वामी समर्थ. वैद्य बुवा येतो. चलायचं. अहो, आता तर वैद्य बुवांनी तपासलंय, माझ्या कानाला काहीच झालेलं नाही.
मग स्वामी असं का म्हणाले की मला कानाचा आजार आहे, कान स्वच्छ करत जा म्हणून? ती छत्री स्वामी म्हणाले की अवकाळी पाऊस येणार आहे आपल्या आयुष्यात. मला वाटतं स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं होतं, कसला तरी संकेत असावा. आपण परत जाऊया का स्वामींकडे? त्यांना विनंती करूया की जे काही आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा. नको रेणुका, काही संकेत भक्तांनी स्वतःच ओळखायचे असतात. म्हणून तर स्वामी कोड्यात बोलतात ना. उत्तरं दिलीत तर ज्ञान होतं, स्वतः शोधलीत तर अनुभव. नाहीतर त्यांनी तेव्हाच स्पष्ट सांगितलं असतं. चल. रेणुका, रेणुका काय झालं? मला खूप भीती वाटते. काहीतरी गंभीर घडणार आहे असं वाटतंय. ऐक, तू अतिविचार करते. तुला किती वेळा सांगितलंय, भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याच आपल्याला नियंत्रित करतात. मनाने खंबीर हो. आणि काही घडणार असेल तर स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. आपण आपला संसार त्यांच्या हातात दिलाय की नाही, मग तो त्यांच्या छत्रछायेतच सुरक्षित आहे. काही बिघडलं तर स्वामींना सांगायचं, तेच मार्ग काढतील. चांगलं झालं तर उडवून जायचं नाही, वाईट झालं तर खचायचं नाही. स्वामी म्हणतात ना, समत्व ठेवणं हाच खरा श्रद्धेचा पाया. वा, छान छान. मोरोबा, अरे मोरोबा. सावकार, थांबा थांबा. आलो. तुमच्या पायावर पाणी घालतो. सावकार, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आमचं घर धन्य होईल. मोरोबा, राहू दे. आज मी घाईत आहे. तुमचा पाहुणचार नंतर घेईन मी. हे घ्या. हे कशासाठी? तुम्ही तुमचं सगळं कर्ज फेडलं. शेवटच्या हप्त्यात रक्कम न देता तुम्ही धान्य दिलं. ते धान्य थोडं जास्त होतं. त्या धान्याच्या किमतीचं हे नाणं. सावकार, एवढंच जास्ती होत, तेही मोजलं आणि नाणं त्याला परत आला. अहो, याची काय गरज होती? गरज होती मोरोबा. मला कोणाचं जास्तीचं काही नको, अगदी धान्याचा कणही नको. स्वामींनी खूप दिले. हे तुझ्या कष्टाचं आहे, हे तूच ठेव. सावकार, तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस मी आजवर पाहिला नाही. तुमच्यासारखा सावकार प्रत्येक गावाला लागतो. माझं सरकारी कचेरीत काम आहे, ते काम मी करतो आणि घरीच येतो. हा हो, हे शहाळं काळं कसं पडलं? हा कसला संकेत तर नाहीये ना? अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात. काळजी घ्या. स्वामींनी जे सांगितलं आणि हे, हा केवळ योगायोग आहे की इशारा?
स्वामी आजोबा तुम्ही कधी आलात? मगाशीच. माझ्यासोबत खेळायला आलात का? हो. बर तू लाडू खाणार? कपिले वेदला लाडू दे ग. चल 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 पण. स्वामी देवा, हे काय झालं? नाही म्हणजे वेदला चक्कर येऊन तो पडला, तुम्ही त्याला बरं केलं आणि आता त्याला काहीच आठवत नाहीये. सुंदरे पाहिलंस का? शाळ वाळत चाललंय. आम्ही ते थांबवू शकत नाही, फक्त दिलासा देऊ शकतो. काही गोष्टी बदलता येत नाहीत, त्यांच्या वेदना कमी करता येतात. क्षमा करा स्वामी देवा, खरं तर मी हे विचारायला नको, पण तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय की वेदच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे का स्वामी देवा? कधी कधी मौनच सर्वात मोठं उत्तर असतं. गौतम, अरे हे काय करतोयस तू? ताई, मी तुला पुण्य कमवायचा मार्ग दाखवतोय. म्हणजे ताई, तुला आठवतंय 10 वर्षांपूर्वी स्वामींनी तुला एक शहाळं दिलं होतं. ते शहाळं तू जमिनीत पुरलंस, त्याला एक कोंब आलं आणि इकडे तू गर्भवती राहिलीस. आणि नंतर स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या पोटी वेदचा जन्म झाला. ताई, वेदप्रमाणे हे झाडही मोठं झालंय आणि हे नारळ त्याच चमत्काराचं फळ आहे. ताई, हे नारळ पवित्र आहे, दैवी आहे. मी जे काही बोलतोय ते तुला पटतंय का ते बघ. आपल्या पंचक्रोशीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मूल होत नाही, बरोबर? तर जर का आपण हे नारळ त्यांना दिलं तर ताई, त्यांना देखील मूल होईल. तुझ्या हातून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल. ते तुला आशीर्वाद देतील ताई. तुझी पुण्याई वाढेल ताई. विचार कर, तुझी पुण्याई वाढेल. तुम्ही दुःख दूर करा, मी माझा खिसा भरतो. बघाच तुम्ही, या प्रत्येक नारळासाठी बक्कळ रक्कम घेईन. आणि अजून एक गोष्ट ताई, जर काही नारळ तू स्वतः आपल्या हाताने त्यांना दिलंस तर त्यांचा यावर विश्वास बसेल आणि ते नक्कीच त्याला स्वीकारतील. पटतंय ना? हो, खरंच आपण लोकांच्या उपयोगी आलं पाहिजे, त्यांचं दुःख कमी करता आलं पाहिजे. त्यासाठी स्वामी आहे, 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 त्यासाठी स्वामी आहे. गौतम, तू हिचा धाकटा भाऊ आहेस म्हणून गप्प बसतो, पण मी तुला आधीही बजावलं होतं. स्वामींच्या कृपेचा गैरफायदा घेण्याचा विचारही मनात आणू नकोस. अहो दाजी, गैरफायदा कसला? उलट यातून तुम्हालाच पुण्य मिळणार आहे आणि तू पैसे कमवणार. हे मला माहित नाही असं वाटतंय का तुला? अहो, पण जर कुणाचं तरी दुःख दूर होत असेल तर? रेणुका, दुःख दूर करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य हे स्वामींचं आहे. आपण स्वतःला स्वामी समजायचं नाही. हे बघ रेणुका, तू पटकन भावनिक होऊन अशा गोष्टींना भरीस पडू नकोस. अहो अहो, पण माझं ऐकून तर घ्या. अहो, रेणुकाचा भावनिक भोळेपणा
गौतमचा स्वार्थ आणि वेदच्या आयुष्यातील भोग या तिन्हीचा संगमून अंबादासच्या आयुष्यात एक वादळ येणार आहे. आम्हाला त्याचीच चिंता आहे, कारण त्या वादळाचा सामना करायला तो अजून सज्ज नाहीये. शिवशंकर शंभू. कामाच्या वेळेस कसली बसली ध्यान धरून? काम टाळायचं नवीन कारण दिसतंय. हल्ली काय तर बुवाच्या मनातलं कळतं हिला म्हणे. काही नाही म्हणून नाक सारखं वरती असतं. आता कामाच्या वेळेस कोण ध्यान धारणा करतं का? हं? सगळी कामं आम्हाला करावी लागणार आता. सुंदरा म्हणजे ना पण आम्ही पण कपिलाल पण आहे, उठवतोच आता तिला. सुंदरा मावशी, हो सुंदरा मावशी. अहो काय हे कपिलाताई, माझं ध्यान का भंग केलं? अहो स्वामी देवांच्या नामस्मरणात दंग होते मी. हो का? नामस्मरणात दंग होतात? ध्यानधारणा करत होतात? मला वाटलं बसल्या बसल्या डुलकी लागली म्हणून. आपला आता नामस्मरण ध्यानधारणा झाली असेल तर जरा कामाला लागा, भाज्या निवडायचे. हो चला. काय हो, काय पुटपुटताय? नाही म्हणजे कालपासून पाहतेय मी की तुम्ही काहीतरी सारखं पुटपुटताय. स्वामींकडून काही मागताय का? नाही तसं असेल ना तर मलाही सांगा, मीही करते. हो मागतीये. जो भक्त स्वामी देवांच्या चरणाशी देह ठेवून गेला तो क्षण पाहिलात ना तुम्ही? हो. मीही आता तेच मागणं मागतीये. माझ्या नशिबी सुद्धा असा योग यावा. खरंच दुसरं तिसरं काही नकोय मला. स्वामी देवांच्या इच्छेनं जन्म होतो, मृत्यूही त्यांच्या चरणावर व्हावा एवढीच इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. दाजी ऐका ना, तुमची स्वामी भक्ती, तुमची स्वामींवरील श्रद्धा, हे सगळं मला माहिती हो. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी असं काही एक करणार नाही ज्यामुळे तुमच्या श्रद्धेला धक्का बसेल. ऐका ना, मला फक्त एवढंच वाटतं की तुमच्या माध्यमातून लोकांचं भलं व्हावं आणि या पुण्याचं थोडंसं फळ तुम्हाला मिळावं, एवढाच विचार आहे माझा. मला कधी कोणतं फळ द्यायचं, कशा स्वरूपात द्यायचं ते स्वामी बघतील. मी स्वामींची सेवा करतो, मी सत्कर्म करतो आणि सत्कर्माचं फळ मागायचं नसतं तर ते मिळतंच. सुंदरा मावशी, अहो तुम्ही असं निर्वाणीचं का बोलताय? अहो चुकीचं काय बोलतीये मी? स्वामी देव सगळं ठरवू शकतात. त्यांची कृपा झाली ना तर प्रत्येक भक्ताच्या नशिबी हा योग येऊ शकतो. जन्म आणि मृत्यू स्वामी देवांच्या हातात आहे. स्वामी देव ब्रह्मांड नायक आहेत हे आता विसरायला नको आपण. आज्ञे विना काळ नाने त्याला,
परलोकी ना भीती तयाला. सुंदरे, स्वामी देवा. काल जशी तुम्हाला प्रचिती आली तशीच आमच्या एका जवळच्या भक्ताला नजीकच्या काळात येणार आहे. प्रचिती येण्याआधी परीक्षा घेतली जाते आणि ती घेतली जाणारच. शिवशंकर शंभो. दाजी ऐका ना, मला फक्त एवढंच वाटतं की तुमच्या माध्यमातून लोकांचं भलं व्हावं आणि या पुण्याचं थोडंसं फळ तुम्हाला मिळावं, एवढाच विचार आहे माझा. मला कधी कोणतं फळ द्यायचं, कशा स्वरूपात द्यायचं ते स्वामी बघतील. मी स्वामींची सेवा करतो, मी सत्कर्म करतो आणि सत्कर्माचं फळ मागायचं नसतं तर ते मिळतंच. अहो ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही सावकारकीतून लोकांचं भलं करता, पण त्यातून फक्त त्यांच्या पैशांचं दुःख दूर होतं. बाकी दुःख समस्या दूर व्हाव्यात तर त्यासाठी स्वामींची कृपा पोहोचायला हवी. हो, ताई बरोबर बोलतेय दाजी. दाजी, प्रत्येक जण तुमच्यासारखा निस्सिम भक्त नसतो ना, त्यामुळे प्रत्येक जण स्वामींच्या इतक्या जवळ नाही जाऊ शकत. अहो, अशा लोकांसाठी तुम्ही माध्यम व्हावं एवढंच मला वाटतं. दाजी ऐका, आपल्या घरात स्वामींचं किती प्रस्त आहे. हा, आपल्या घरी स्वामी कित्येक वेळा येऊन गेलेत आणि आपल्या वेदचं स्वामींशी असलेलं नातं अख्ख्या गावाला माहिती आहे. अख्ख्या गावात स्वामींचा उदो आहे, तर आपण या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा, बरोबर ना? हा, हे बघा, आपण स्वामींच्या नावाने गंडे दोरे ताईत बनवून विकूया. सोबतच आपण तारक मंत्र ताडपत्रीवर लिहून विकूया. स्वामींच्या पादुका आपल्या घरात ठेवूया, भक्तांची रांगच रांग लागेल. आपण त्यांच्याकडूनही पैसे कमवूया. बस, तू मला कितीही वेळा कितीही प्रकारे समजवलंस तरीही मी तुला भरीस पडणार नाही. तरीही मी प्रयत्न करतच राहीन, कारण ही आयती कमाई आहे. आणखीन एक रेणुका, मी तुला आणि तुझ्या मूर्ख भावाला शेवटचं स्पष्ट करतो. हे स्वामींना अजिबात आवडणार नाही. दैवी कृपेचा बाजार मांडणं म्हणजे श्रद्धेचा अपमान आहे. असं केलं तर स्वामींची कृपा निघून जाईल. गौतम ऐक ना रे, गौतम. तुझ्या भावाला सांग, मी समजवतो तोपर्यंत शहाणा हो. स्वामीने समजवायला घेतलं तर ते त्याला परवडणार नाही. देव समजवतो तेव्हा कृपा असते, पण शिक्षा करतो तेव्हा परिणाम असतो. अहो स्वामी, काय फेकलात? फार महाग आहे. कपिलाताई, जाऊन घेऊन या. पण फेकलाच का आधी? हो, जा घेऊन या. हो. चिरतो आता. देवा, आतून सगळा सडलेला आहे, पण वरून किती चांगला दिसत होता. वरून चांगली दिसणारी प्रत्येक वस्तू आतून चांगली असतेच असं नाही. तसाच वरून चांगला दिसणारा प्रत्येक माणूस चांगला असतोच असं नाही. जसा मामा
हा गौतम मामा वेदसाठी शकुनी आणि कंस ठरणार आहे. हे अंबादास आणि रेणुकाला जेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं आहे. म्हणजे वेदला भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचवता येईल. शिवशंकर शंभो. वेद, काय झालं? काय झालं बाळा? काय होतंय तुला? कुठे दुखतंय? छातीत कळ येते. असं कसं शक्य आहे? याच्या छातीत कसं दुखेल? अहो, छातीचं दुखणं तर मोठ्यांना होतं, म्हाताऱ्यांना होतं. एवढ्या लहान पोराच्या छातीत कळ कशी येईल? शांत शांत हो वेद बाळा. पण याच्या छातीत का दुखतंय? काय होतंय याला? अगं खेळता खेळता मार लागला असेल किंवा विटी मारताना झटका बसला असेल म्हणून दुखत असेल. लहान शरीराला असा छोटा धक्का देखील मोठा वाटतो. वेद बाळा बरं वाटतंय का आता? मी पाणी घेऊन येते. तुला वेद बाळा शांत हो वेद बाळा. आता बरं वाटतं ना बाळा? हा हे घे बाळा, पाणी घे. आता बरं वाटतंय ना तुला? आपण याला लगेचच वैद्याकडे घेऊन जाऊ. चला. रेणुका, एवढ्यावरून वैद्याकडे कशाला जायचं? थोडा वेळ आराम करू दे, मग बरं वाटेल त्याला. वेद बाळा, अजून खूप दुखते का की वैद्याकडे जायचं? नको बाबा, खेळताना थोडं लागेल. आई, एवढी काळजी नको कर. हो, लहान मुलांच्या बाबतीत असं होतच, कारण तुम्ही असतातच मुळात धडपडीत. चल, आपण घरात जाऊया. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामींच्या कृपेने वेद झाला. त्याच्या बाबतीत जरा काही झालं तर मी अस्वस्थ होणारच ना. आईचं मन कारण नाही शोधत तर काळजी करते. आई आहे मी त्याची, काळजी तर वाटणारच ना. ज्याच्या हाती अग्नी खेळतो तोच काळावर राज्य करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. देवा, स्वामी देवा, स्वामी देवा. नाही, नको. पुन्हा काही बोललो तर रात्रभर जागायची शिक्षा मिळेल. कपिले, तुझं वय किती? का स्वामी? आता अचानक वय काय विचारतोय हा बुवा? कपिले, तुझं वय विचारलं. आजपर्यंत चुका किती केल्या ते नाही विचारलं तुला.
एवढा वेळ का लागतोय? आई म्हणाली होती काशीबाईंचा नाम्या झाला त्याच्यानंतर स्वामी 40-45 पावसाळे पाहिले असतील मी. हो हो. सुंदरे, तुझं वय किती? माझं आता आम्ही सांगतो कपिले, तुझा अजून जन्मच झाला नाहीये. सुंदरे, तुझं वय 4 वर्ष, तुझं 2, तुझं 4. स्वामी थट्टा करताय का आमची? कपिले, हा थट्टेचा विषय नाहीये. आम्ही तुमच्या वयातून काही वर्ष कमी केली. ती वर्ष ज्यामध्ये तुम्ही घर चालवलं, संसार केला, उदरनिर्वाह केला. पण हे सगळं तर प्राणीही करतात. ज्या क्षणी तुम्हाला कळलं प्रपंचाबरोबर परमार्थही महत्वाचा आहे, ज्या क्षणी तुम्ही भक्तीत विलीन झालात, तेव्हाच तुमचा खरा जन्म झाला. त्या दिवसापासूनच तुमचं वय हेच तुमचं खरं वय आहे. हे तुमचं वय जितकं वाढेल तितकं तुमचं प्रत्यक्ष आयुष्य वाढेल. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांचे अकाली मरणाचे योग टळतील. स्वामी, कुटुंबात कोणाच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आहे हे कसं कळणार? अंबादास, अरे आधी कळलं तर तो अकाली योग कसला? जे निश्चित असतं ते अचानकच प्रकट होतं. इकडे घरी घेऊन जा. जर तुझ्या कुटुंबात अकाली मृत्यू योग येणार असेल तर हे कोळसे आधी पेट घेतील. आई मला बाहेर जायला उशीर होतोय. तू आधी नीट खाऊन घे. अरे घाई करू नकोस, हळूहळू खा. आणि तुझ्या छातीत दुखत नाही ना आता? कळ नाही येते ना अजून? आई कालपासून तू 100दा विचारला आहेस, मी ठीक आहे म्हटलं ना. गप्प बस. मला काळजी वाटते तुझी आणि मी विचारणारच. आईची माया काळजीच्या रूपात कधी कधी कठोर दिसते. गौतम, अरे काय झालं? कुठे निघालास? मामा, मी पण येऊ का? मी तुझा मामा नाहीये. गौतम, हे काय बोलणं झालं? काय झालंय तुला? ताई, मी चाललोय तुझं घर सोडून माझ्या गावी. अरे पण काय झालंय? दाजींना माझं काही एक पटत नाही. बोललेलं पटत नाही, मी काही केलेलं पटत नाही. ते उघडपणे काही बोलत नाहीत. त्यांच्या नजरेमध्ये माझ्यासाठी नेहमी तिरस्कार असतो, अपमान असतो. नकोय मला. माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय, तुला त्रास होतोय. मी जातो माझ्या गावी. तू कुठेही जायचं नाहीस, कळलं? ताई, पण किती दिवस राहू मी असं ओझं बनून तुमच्यावर? तू आमच्यासाठी ओझं नाहीये. आई बाबा गेल्यापासून तू एकटा पडलास, म्हणून मी तुला इथे घेऊन आले. तू माझा भाऊ आहे, माझी जबाबदारी आहे. ताई, मला मान्य आहे की रक्ताच्या नात्यामध्ये एकमेकांना आधार देणं हे कर्तव्य असतं, पण माझा त्रास होतोय ना तुम्हाला. हे बघ, तुझ्या मनात काहीच वाईट नाहीये, ते कळतंय मला. वेद, तू बाहेर ओसरीवर बस आणि बैठे खेळ खेळ. मी येतेच.
गौतम हे तुला काही गोष्टी करायला देत नाही, पण तू जे काही सुचवतो त्यात काही गैर नाहीये. तू त्यांच्या अपरोक्ष काही गोष्टी कर ना, मी आहे तुझ्या सोबत. ताई, जे सडलेलं असतं ते लपून राहत नाही, ते वर येणारच. रेणुका, शकुनीच्या जोडीने तूही गांधारी होतीयस. असं केल्याने शकुनीचा स्वार्थ साधेल आणि तुझ्या नशिबी फक्त पश्चाताप येईल. आणि तो दिवस फार लांब नाही जेव्हा सत्य दिसत असूनही आपण डोळे मिटतो, तेव्हा विनाश अटळ असतो. रेणुके, तुझ्या मातृत्वाचा आणि तुझ्यातल्या भक्ताचाही कस लागणार आहे. शिवशंकर शंभो. हे काय? स्वामी, स्वामी बघा ना हे काय होऊन बसलं. काय रे लबाडा, असं येतात का आमच्याकडे? मामाला धप्पा कोण करणार? असं यायचं नाही परत आमच्याकडे. चल उठून बस. आता तिथे उभं राहायचं. जा. आता जागेवरच धाव. घाबरू नका. अहो, जे अशक्य वाटतं ते स्वामी देव अगदी सहज शक्य करून दाखवतात. नाही स्वामी, त्याला आधीच दम लागलाय, त्रास होतोय हो त्याला खूप. आणि त्यात तुम्ही त्याला धावायला सांगताय, असं कसं? रेणुका, अगं शांत हो. स्वामी सांगतायत तर त्यात काहीतरी अर्थ आहे. धावू दे त्याला. अगदी बरोबर बोललात अंबादास. अहो, जिथे भक्ती असते ना तिथे प्रश्न नसतात. असतो तो फक्त विश्वास. नाही वेद, तू धावायचं नाही. स्वामी, काहीतरी दुसरा उपाय सांगा, पण असं नको. वेद, धाव. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं ना, आपण त्याला वैद्य बुवाकडे घेऊन जाऊया, तेच याचं निदान करतील. माझ्यासाठी स्वामींपेक्षा मोठा कोणीही वैद्य नाही. हो, पण
खरंच विश्वासानं केलेली कृती चमत्कार घडवते. स्वामी आजोबा आता मला काहीच होत नाही. शाबास. अंबादास, असाच विश्वास कायम ठेव आमच्यावर. बाळांनो, विश्वासा क्षणिक नसावा, तो कायमचा असावा. सांभाळा, काळ बदलतोय, परीक्षेची वेळ जवळ येतेय. त्यावेळी भावनांमध्ये वाहून जाऊ नका. आमच्यावरची श्रद्धा अशीच अटळ राहू दे. सगळं चांगलं होईल. शिवशंकर शंभो. तळपतोयस ना? तळप, अजून तळप. पुढे काय वाढून ठेवलंय माहितीये ना तुला? निसर्ग आधीच जाणून असतो, माणसाला मात्र संकेत ओळखता येत नाहीत. रघुनाथ, हे रघुनाथ. श्री स्वामी समर्थ. तू चित्रकार आहेस ना? जा चित्रकलेचं सामान घेऊन ये. अरे वैद्यभू, या या. नमस्कार. नमस्कार. रेणुकाताईंनी निरोप पाठवला होता म्हणून आलो. या या वैद्यबुवा. रेणुका, वैद्यभुवा इकडे का? तुम्ही ऐकलं ना स्वामी काय म्हणाले? सांभाळा, काळ कठीण आहे. जर हा काळ आपल्या वेदच्या आजाराशी संबंधित असेल तर अहो त्याला अजूनही अधूनमधून त्रास होतोच आहे. रेणुका, तुझी काळजी रास्त आहे, पण तुला कसं सांगू? संशय मनात घर करतं आणि शांतता हिरवून येतं. हे बघा, स्वामींनी स्पष्ट काही सांगितलं नाही म्हणून मी वैद्यबुवांना बोलावलं. वैद्यबुवा, तुम्ही तपासा वेदला. आ कर पाहू. आ. वेद बा, उठून बैस जरा. वेद, दीर्घ श्वास घे. सोड. घे भाऊ. सोड. हेच घडणार आहे, बरोबर ना? ते येणार आहे, त्याची चाऊल आधीच लागते, पण त्याचा अर्थ समजायला वेळ लागतो.
सूर्यग्रहण? प्रकाशावर सावली पडली की अंधाराचं साम्राज्य सुरू होतं. स्वामी देवा, हे सूर्यग्रहणाचं चित्र? कधी कधी संकट थेट येत नाही, प्रकाश हळूहळू झाकत येतं. काय झालं वैद्य बुवा? काही गंभीर आहे का? वेदबाळ, आमच्यासाठी पाणी घेऊन येशील का? हा. काय झालं? तुम्ही वेदला असं आत का पाठवलं? काही गोष्टी रुग्णांसमोर सांगण्यासारख्या नसतात. वेद लहान आहे, त्यांना ऐकलं तर तो घाबरेल. अंबादास, रेणुकाताई, त्याचा आजार गंभीर नाही, भयंकर 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 भयंकर. काय काय झालं आमच्या वेदला? खरं तर त्याची नाडी तपासता क्षणीच जाणवलं होतं, पण पूर्ण खात्री होण्यासाठी परत तपासला. त्याच्या हृदयाला सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे. काळजी घ्यावी लागेल रे तुला, काळजी घ्यावी लागेल, नाही तर कायमचं ग्रहण लागेल. प्रकाश सावध राहत नाही तेव्हा अंधार कायमचं घर करतो. स्वामी, येणाऱ्या काळात खरंच सूर्याला ग्रहण लागणार आहे का? आणि ते कायमचं टिकेल? खरंच असं काय होणार आहे का? रघुनाथा, स्वामी देवांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा विधिलिखित आहे. ते घडणारच. देवाचा शब्द हा भविष्याचा आरसा असतो, तो बदलत नाही. श्री स्वामी समर्थ. आज सकाळपासून का कोणास ठाऊक, पण तुमच्या दर्शनाची इच्छा होती. तुमच्याकडेच यायला निघालो. आमची इच्छा झाली म्हणूनच तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली. मी समजलो नाही. राजन, स्वामी देवांनीच तुम्हाला बोलवलंय. भक्ताला वाटतं आपण देवाकडे जातोय, पण खरं तर देवच भक्ताला बोलवत असतो. पण मग स्वामींनी बोलवण्यामागचं प्रयोजन नाही लक्षात आलं. काही काम होतं का? हे तुला द्यायचं होतं. स्वामी, हे सूर्यग्रहणाचं चित्र तुम्ही का देताय मला? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. सावली वाढते तेव्हा प्रकाश जपावा लागतो. संकेत समजून घेतले तर संकट टळतं. नाही, हे शक्य नाही. वैद्य बुवा, तुमचंच निदान चुकलं असेल. माझ्या वेदला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाहीये वेदला. रेणुकाताई, आई म्हणून तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे. अशी गोष्ट लगेच स्वीकारणं कठीण आहे, पण जितक्या लवकर अशी गोष्ट स्वीकाराल तितक्याच लवकर आम्हाला त्याच्यावरती उपचार करणं सोपं जाईल. माझं निदान चुकीचं नाही, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आणि वेद माझ्यासाठी माझ्या नातवासारखा आहे. त्याच्या हृदयातील छिद्र लहान आहे, पण महत्वाचं म्हणजे तो लहान असल्यामुळे तेच त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. एवढ्या लहान मुलाला असा आजार? कधी कधी असं होतं. लाखात एखाद्या मुलाला असा आजार होऊ शकतो. पण आमचाच मुलगा का?
ते स्वामींनाच माहीत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवालाच माहीत. माझ्या हातात फक्त आजार ओळखणं आणि उपचार करणं आहे. आजार गंभीर आहे, ताबडतोब उपचार सुरू करावे लागतील. मी आजच औषधं तयार करून पाठवून देतो. आजपासूनच सुरुवात करा आणि लक्षात ठेवा, त्याला दम लागेल असं काहीही करू नका. शारीरिक खेळ, उड्या, धावपळ करणे सगळं बंद. जितकी हालचाल कमी तितकं त्याच्यासाठी चांगलं. धीर धरा, येतो मी. रेणुका शांत हो. रेणुका शांत हो. हे काय होऊन बसलो? आपल्या वेदच्या हृदयात छिद्र. रेणुका, आपल्याला सत्य टाळता येणार नाही. आपल्या हातात सत्य स्वीकारणं इतकंच आहे. कुछ चित्र सिर्फ दिखते नहीं, संकेत देते हैं. म्हणजे हे चित्र यांच्यासाठी काढलं होतं तर? राजा, तुझं सगळ्या राज्याचं आरोग्य ठीक आहे ना? हो स्वामी, सगळं ठीक आहे, आपली कृपा. पण स्वामी, आज अशी अचानक विचारपूस का? शिवशंकर शंभो. एगे आज आत्तापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मग असे ग्रहण करायचं. जीव वाचवण्यासाठी कधी कधी विचित्र वाटणारे नियम पाळावे लागतात. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. होय होय स्वामी. संकेत दिले जातात, ते पाळणं भक्तांच्या हातात असतं. स्वामी, ही माती राजन, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण असते. हा, आता त्यातला अर्थ आपल्याला कळत नाही. सूचना लहान वाटतात, पण परिणाम मोठा असतो. विश्वास ठेवा आणि स्वामी आज्ञेचं पालन करा. येते. श्री स्वामी समर्थ. रेणुका शांत हो. आपण धीर सोडायचा नाही. ताई, ताई काय झालं ताई? अगं, वैद्यमुआ भेटले होते बाहेर. त्यांनी सगळं सांगितलं. असं कसं झालं ताई? पण तू काळजी करू नको ताई, आपण दुसऱ्या वैद्यांकडे जाऊ. कदाचित निदान चुकलं असेल त्यांचं. नाही गौतम, तसं होणं शक्य नाही. वैद्यबुवा मला मुलाप्रमाणे मानतात. ते वेदच्या बाबतीत अशी चूक करणार नाहीत. अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात, काळजी घ्या. आता मला स्वामींचं बोलणं आठवलं. हेच ते संकट. आपल्या आयुष्यातला हाच तो कठीण काळ. आणि स्वामी म्हणाले होते, विश्वास ठेवा. मग आपण विश्वास ठेवूया ना. अहो, ते सगळं नंतर, पण आपल्याच मुलाच्या बाबतीत असं का?
इतक्या वर्षानंतर मला मूल झालं आणि आणि आता आई काय झालं आई? तू का रडतीयस? वैद्य बुवाने काय सांगितलं? मला काही मोठा आजार झालाय का? नाही बाळा, असं काही नाही. मग आई का रडतीये? तुझी आई खूप हळवी आहे ना. तुला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तिला काळजी वाटते रे. आई, स्वामी आजोबा आहेत ना. स्वामी आजोबा मला काहीच होऊ देणार नाही. मी घेईन माझी काळजी. तू रडू नकोस. वेद बाळा, चला आपण घरातल्या घरात खेळूया. ताई, तुला कळतंय का आपल्या वेदच्या बाबतीत असं का होतंय ते? काय म्हणायचंय तुला? मी तुम्हाला सांगितलं होतं, लोकांचं भलं करा, स्वामींच्या प्रस्ताचा उपयोग करा, पण नाही. दाजींनी तर मला साफ नकार दिला. आणि बघितले परिणाम? अगं, आपण एखाद्याचं दुःख दूर केलं नाही तर तेच दुःख आपल्या वाट्यालाही येतं. पण तू काळजी करू नको, तुझा भाऊ अजूनही जिवंत आहे हे सगळं ठीक करायला. ऐक आता माझं, ते नारळ मी पुन्हा तयार केलेत, हळदी कुंकू लावून परसात ठेवलेत आणि आसपासच्या गावात ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांचाही शोध घेतला. आता आपल्याला ती नारळ त्यांना द्यायची. पण कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण जिच्याकडे या कृपेचा अनुभव आहे तिच्यावर तर विश्वास ठेवतीलच ना. तू गेलीस तर ते मान्य करतील आणि तुझ्यावर हे जे काही दुःखाचं सावट आलंय ना ताई, ह्या पुण्याईने ते देखील दूर होईल. पटतंय ना? कुठे गेले सगळे? कपिले, गया, कविराज, कुठे आहात सगळे? या लवकर. स्वामी हाक मारले, काही हवंय का? आणू? हो, हो हो. मला अशी एखादी गोष्ट आणून द्या की जी तुमचं सुख आणि दुःख दोन्ही दाखवून देईल. त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन. स्वामी, सुख आणि दुःख दोन्ही एकाच गोष्टीत, हे कसं असू शकतं? बुवाची कृपा मिळायची संधी गमवायची नाही. काही करून आम्हाला बुवाची कृपा मिळवायचीच आहे. पण अशी नेमकी काय गोष्ट असू शकते? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाही. कपिले, आतून आरसा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, कपिले, हे घे. जेव्हा तुम्ही अश्रू भरल्या डोळ्यांनी किंवा अनिच्छेने त्यात बघता तेव्हा तुम्हाला दुःख मिळतं. आणि जेव्हा तुम्ही हसतमुख चेहऱ्याने त्यात बघता तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो, सुख मिळतं. सुख आणि दुःख बाहेर नसतंच, ते प्रतिबिंब असतं तुमच्या कर्माचं, जे तुमच्या आत दडलेलं असतं. आणि हाच नियम आमच्या रेणुकाला आणि राजालाही लागू होतो.
तुमचं कर्म ठरवतं तुमच्या आयुष्यात पुढे कोणाचा प्रवेश होणार आहे, सुखाचा की दुःखाचा. आरसा कधीच खोटं बोलत नाही, तो फक्त प्रतिबिंब दाखवतो सत्याचं. शिवशंकर शंभो. महाराज, हे चित्र इथंच ठीक आहे का? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. ठीक आहे इथेच. कधी कधी देव आपल्याला नेमकं काय देतो त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, हेच खरं. सूर्यग्रहणाचं चित्र का दिलं असेल? अशुभ मानलं जातं आपल्या, तरी सुद्धा स्वामी नेमकं काय सुचवू पाहतात? कुठली सावली येते माझ्या आयुष्यात?